तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला आहे का, जेव्हा कुणी तुमचा जाहीर अपमान केला, जेव्हा लोकांनी तुम्हाला कमजोर समजलं, जेव्हा तुम्हाला वाटलं की तुमचा मान, तुमचा आत्मसन्मान कुठेतरी हरवून गेला आहे. कदाचित तुम्ही शांत राहिलात, कदाचित तुम्हाला बोलायचं होतं, पण बोलू शकलात नाही. कदाचित तुम्ही आतून तुटलात, पण बाहेरून काही दाखवलं नाही. खरं सांगू का, अपमान माणसाला तोडत नाही, तो माणसाला घडवतो. पण फक्त त्याच व्यक्तीला, जी व्यक्ती योग्य पद्धतीने तो अपमान स्वीकारते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रेरणा नाही ऐकणार, आपण वास्तव समजून घेणार आहोत. लोक तुमचा का अपमान करतात, समाज तुमचं मूल्य कसं ठरवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमचा गेलेला मान पुन्हा कसा मिळवू शकता. तुम्ही गरीब असाल म्हणून लोक तुमचा अपमान करतात, तुम्ही शांत असाल म्हणून तुम्हाला कमजोर समजतात, तुम्ही यशस्वी नसाल म्हणून तुम्हाला दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, आज ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं आहे, उद्या तेच लोक तुमच्याकडे आदराने पाहू शकतात. हा व्हिडिओ फक्त शब्द नाहीत, हा व्हिडिओ एक मानसिक बदल आहे. हा व्हिडिओ तुमचं विचार करण्याचं पद्धत बदलणार आहे. हा व्हिडिओ तुमचा आत्मविश्वास पुन्हा उभा करणार आहे. जर तुम्हाला कधी वाटलं असेल की तुमचा मान गेला आहे, जर तुम्हाला कधी वाटलं असेल की लोकांनी तुम्हाला खाली पाडलं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, अपमानाला घाबरू नका आणि तुमचा गेलेला मान परत मिळवण्याचे 5 शक्तिशाली नियम. आणि विश्वास ठेवा, शेवटचा नियम तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. नियम 1, शांत रहा, प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो, तेव्हा तुमची पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया असते राग, दुःख, चिडचिड किंवा लगेच उत्तर देण्याची इच्छा. पण इथेच बहुतांश लोक चुकतात, कारण जो व्यक्ती लगेच रिॲक्ट करतो तो परिस्थितीवर नियंत्रण ठेवत नाही, उलट परिस्थिती त्याच्यावर नियंत्रण ठेवते. लक्षात ठेवा, तुमच्यावर केलेला अपमान हा दुसऱ्याचा स्वभाव आहे, पण तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हा तुमचा स्वभाव आहे. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतो, टोमणे मारतो किंवा तुमचा अपमान करतो, तेव्हा शांत राहणं म्हणजे कमजोर असणं नाही, उलट शांत राहणं म्हणजे मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असणं आहे. कारण राग हा क्षणिक असतो, पण शांतता ही ताकद असते. जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा तुम्ही 2 गोष्टी जिंकता. पहिली, तुमची मानसिक शांती. दुसरी, समोरच्याची मानसिक हार. समोरची व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा करत असते की तुम्ही भडकावून बोला, भांडण करा किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा ती व्यक्ती गोंधळते, कारण तुमची शांतता त्याच्या अहंकाराला सर्वात मोठा धक्का देते. शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाही, तर योग्य वेळी येण्याची वाट पाहणं आहे. अनेक वेळा आयुष्यात असे प्रसंग येतात जिथे बोलण्यापेक्षा शांत राहणं जास्त प्रभावी असतं, कारण शब्द जखम देऊ शकतात, पण शांतता विचार करायला भाग पाडते. जेव्हा तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा तुम्हाला परिस्थिती स्पष्ट दिसायला लागते. तुम्ही भावनेने नाही तर बुद्धीने निर्णय घेता, आणि जेव्हा तुम्ही योग्य वेळी योग्य शब्दात उत्तर देता, तेव्हा तुमचे शब्द जास्त वजनदार ठरतात. म्हणून हा पहिला नियम लक्षात ठेवा, अपमान झाला तरी शांत राहा, कारण तुमची शांतता हीच तुमची खरी ताकद आहे. आज तुम्ही शांत राहाल, उद्या लोक तुमच्या शांततेचा आदर करतील, आणि जे लोक आज तुम्हाला कमी लेखत आहेत, तेच लोक उद्या तुमच्या समोर मान खाली घालतील. नियम 2, स्वतःवर काम करा. जेव्हा लोक तुमचा अपमान करतात, तेव्हा बहुतांश लोक 2 गोष्टी करतात. एकतर ते रागात येतात किंवा स्वतःला बिचारं समजू लागतात. पण विजेता व्यक्ती तिसरी गोष्ट करते, ती स्वतःवर काम करायला सुरुवात करते. लक्षात ठेवा, लोकांनी तुमचा अपमान केला हा तुमचा दोष नाही, पण त्या अपमानानंतर तुम्ही काय करता ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही बसून रडत राहिलात तर लोक तुम्हाला अजून कमजोर समजतील, पण जर तुम्ही शांतपणे स्वतःला घडवायला लागलात तर तोच अपमान तुमची ताकद बनेल. स्वतःवर काम करणं म्हणजे काय? याचा अर्थ तुमचं ज्ञान वाढवणं, तुमची कौशल्ये सुधारणं, तुमची शिस्त मजबूत करणं आणि तुमची मानसिकता बदलणं. लोक आज तुम्हाला कमी लेखतात,
कारण त्यांना तुमच्यात काही कमी दिसतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारता तेव्हा त्यांना तुमच्यात फरक दिसायला लागतो. आज ते तुम्हाला दुर्लक्ष करतात, उद्या ते तुमचं कौतुक करतील. आज ते तुम्हाला हसतात, उद्या ते तुमच्याकडून शिकायला येतील. स्वतःवर काम करणं म्हणजे फक्त बाहेरून बदलणं नाही, तर आतून मजबूत होणं आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमची विचारसरणी बदला. मी कमजोर आहे हा विचार सोडा आणि मी घडतोय हा विचार स्वीकारा. यश एका दिवसात येत नाही, पण रोज थोडं थोडं सुधारलं तर नक्की येतं. जे लोक आज तुमचा अपमान करतात ते भविष्यात तुमची प्रगती पाहून आश्चर्यचकित होतील, कारण सर्वात मोठं उत्तर म्हणजे तुमचं यश. लक्षात ठेवा, शब्दांनी वाद जिंकू नका, तुमच्या प्रगतीने जग जिंका. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा तुम्हाला कुणालाही सिद्ध करायची गरज राहत नाही. तुमचं कामच तुमच्यासाठी बोलेल. म्हणून दुसरा नियम कायम लक्षात ठेवा, अपमान झाल्यावर रडू नका, स्वतःला घडवा, कारण तुमची मेहनतच तुमचा गेलेला मान परत आणेल. नियम 3, चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा फक्त तुमची प्रतिक्रिया आणि तुमची मेहनत महत्त्वाची नसते, तर तुमच्या भोवती कोणती माणसं आहेत हे त्याहून जास्त महत्त्वाचं असतं. कारण तुमचं आयुष्य तुमच्या संगतीचं प्रतिबिंब असतं. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तसंच तुम्ही घडत जाता. अनेक वेळा लोक विचार करतात, ते माझे मित्र आहेत, मी त्यांना सोडू शकत नाही, ते माझे नातेवाईक आहेत, मी अंतर ठेवू शकत नाही. पण खरं सत्य असं आहे की वाईट लोकांपेक्षा एकटं राहणं जास्त चांगलं आहे. जे लोक सतत तुम्हाला खाली खेचतात, जे लोक तुमची थट्टा करतात, जे लोक तुमच्या स्वप्नांवर हसतात, जे लोक तुम्हाला कधीच प्रोत्साहन देत नाहीत, अशा लोकांपासून तुम्ही अंतर ठेवायलाच हवं. कारण ते लोक तुमच्या आयुष्यात अडथळे आहेत, आधार नाहीत. चुकीच्या लोकांसोबत राहून तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. ते तुम्हाला मोठं होऊ देत नाहीत, कारण त्यांना तुमच्यातील बदलाची भीती असते. ते म्हणतील, तू काय करणार आहेस, तुझ्याकडून काही होणार नाही, हे सगळं तुझ्यासाठी नाही. पण लक्षात ठेवा, अशा लोकांचं मत तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचा निर्णय ठरवतो. अंतर ठेवणं म्हणजे शत्रू बनणं नाही, अंतर ठेवणं म्हणजे स्वतःचा आदर करणं आहे. तुम्हाला अशा लोकांची गरज आहे जे म्हणतील, तू करू शकतोस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्यासोबत आहे. तुमचं वातावरण बदला, तुमचं आयुष्य बदलेल. तुमची संगत बदला, तुमचं भविष्य बदलेल. ज्या खोलीत तुम्हाला छोटं वाटतं त्या खोलीत तुम्ही राहू नका. जिथे तुमचा आदर होत नाही तिथे थांबू नका. लक्षात ठेवा, तुम्ही कुणालाही तुमचं मूल्य ठरवू देऊ नका. तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत राहायचं आहे. जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांपासून दूर जाल तेव्हा तुमचं मन शांत होईल, तुमची ऊर्जा योग्य गोष्टींवर लागेल आणि तुम्ही जास्त वेगाने पुढे जाल. आज तुम्ही अंतर ठेवाल, उद्या तुम्हाला तुमच्यातील बदल जाणवेल. म्हणून तिसरा नियम कायम लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. कारण तुमचा मान परत मिळवायचा असेल तर आधी तुमचं वातावरण शुद्ध ठेवा. नियम 4, बोलण्यापेक्षा कृती मोठी ठेवा. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा बहुतांश लोकांची पहिली इच्छा असते उत्तर देणं, वाद घालणं, स्वतःला सिद्ध करणं किंवा समोरच्याला दाखवून देणं. पण इथेच खरे विजेते वेगळे ठरतात. लक्षात ठेवा, शब्द क्षणभरासाठी प्रभावी वाटतात, पण कृती कायमस्वरूपी प्रभाव टाकते. जेव्हा तुम्ही जास्त बोलता तेव्हा लोक तुमच्याकडे लक्ष देतात, पण जेव्हा तुम्ही जास्त काम करता तेव्हा लोक तुमचा आदर करतात. जे लोक आज तुमचा अपमान करतात त्यांना तुम्ही वाद घालून शांत करू शकत नाही. तुम्ही त्यांना तुमच्या यशाने शांत करू शकता. तुम्ही त्यांच्याशी भांडण्यात वेळ घालवला तर तुम्ही त्यांच्याच पातळीवर जाल, पण तुम्ही शांतपणे मेहनत केली तर तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप वर जाल. लोक म्हणतील, तू काही करू शकत नाहीस, तुझ्याकडून काही होणार नाही, तू नेहमी असाच राहशील. पण तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं नाही, तुम्हाला त्यांना चुकीचं सिद्ध करायचं आहे तुमच्या कृतीने. बोलणं सोपं असतं पण काम करणं कठीण असतं आणि
जे कठीण काम करतात तेच मोठे होतात. तुम्ही जर सतत बोलत राहिलात, मी हे करणार, मी ते करणार, तर लोक तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही शांतपणे काम सुरू करता, जेव्हा तुम्ही तुमचं स्किल सुधारता, जेव्हा तुम्ही तुमची शिस्त पाळता, तेव्हा लोकांना तुमच्यात बदल दिसायला लागतो. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या ते तुमचं कौतुक करतील. आज ते तुम्हाला दुर्लक्ष करतील, उद्या ते तुमच्याकडूनच सल्ला घेतील. लक्षात ठेवा, तुम्हाला कुणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. तुमचं कामच तुमच्यासाठी बोलेल. मोठी माणसं जास्त बोलत नाहीत, ती जास्त करून दाखवतात. तुमचं लक्ष मोठं ठेवा, तुमची मेहनत गुप्त ठेवा आणि तुमचं यश बोलू द्या. जेव्हा तुम्ही कृतीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचं मन स्थिर राहतं आणि तुमची प्रगती वेगाने होते. लोकांचा अपमान तुम्हाला थांबवू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही थांबायचं ठरवत नाही. म्हणून चौथा नियम कायम लक्षात ठेवा, वाद करू नका, काम करा. बोलण्यापेक्षा कृती मोठी ठेवा. कारण तुमचा गेलेला मान परत मिळवायचा असेल तर सर्वात शक्तिशाली उत्तर म्हणजे तुमचं यश. नियम 5, स्वतःचा आदर करा. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शक्तिशाली नियम म्हणजे स्वतःचा आदर करणे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करत नाही, तोपर्यंत जगातील कोणतीही व्यक्ती तुमचा आदर करणार नाही. अनेक लोकांचा अपमान यासाठी होतो कारण त्यांनी स्वतःलाच कमी समजायला सुरुवात केलेली असते. ते स्वतःला म्हणतात, मी काय करणार, मी एवढाच आहे, माझ्यात काही खास नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल असं विचार करता, तेव्हा लोकही तुम्हाला तसंच वागवतात. लक्षात ठेवा, तुमचं मूल्य इतर लोक ठरवत नाहीत, तुम्ही स्वतः ठरवता. स्वतःचा आदर करणे म्हणजे अहंकार नाही, स्वतःचा आदर करणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ जिथे तुमचा अपमान होतो तिथे थांबू नका, जिथे तुम्हाला छोटं केलं जातं तिथून दूर जा, जिथे तुमची कदर नाही तिथे स्वतःला गहाण ठेवू नका. स्वतःचा आदर करणारी व्यक्ती कधीही भीक मागत नाही, ना प्रेमाची, ना सन्मानाची, ना लक्षाची. ती व्यक्ती शांतपणे दूर जाते, कारण तिला माहीत असतं, मी यापेक्षा चांगलं पात्र आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी सहन करत नाही, तुम्ही चुकीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात जागा देत नाही, तुम्ही स्वतःसाठी उभे राहता. लोक तुम्हाला दुखावतील, लोक तुम्हाला कमी लेखतील, लोक तुम्हाला वापरतील, पण तुमचा आत्मसन्मान ठरवतो तुम्ही त्यांना हे करू देता की नाही. स्वतःचा आदर करणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं. तुम्ही परिपूर्ण नसाल, तुमच्याकडून चुका झालेल्या असतील, तुम्ही कधी कधी पडला असाल, पण याचा अर्थ तुम्ही कमी नाही. तुम्ही शिकत आहात, तुम्ही वाढत आहात, तुम्ही घडत आहात. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा तुमची देहबोली बदलते, तुमचा आवाज बदलतो, तुमची ऊर्जा बदलते. लोकांना जाणवायला लागतं, ही व्यक्ती आता तीच नाही. आज जे लोक तुमचा अपमान करतात, ते उद्या तुमच्याशी बोलताना विचार करतील, कारण तुमचा आत्मसन्मान त्यांना स्पष्ट संदेश देईल, मी कमजोर नाही. लक्षात ठेवा, तुमचा मान कोणी हिरावून घेतला नाही, तुम्ही स्वतः तो दिला होता आणि तो परत मिळवण्याची सुरुवात होते स्वतःचा आदर करण्यापासून. म्हणून शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, कधीही स्वतःचा अपमान होऊ देऊ नका. कारण जो स्वतःचा आदर करतो त्याचा मान कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मित्रांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, हे तुमच्या आयुष्याचा विचार बदलणारे नियम होते. कदाचित या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल की तुमचा मान गेला आहे, तुमचा आत्मविश्वास तुटला आहे, लोकांनी तुम्हाला खाली पाडलं आहे. पण आता हा व्हिडिओ संपताना स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच कमजोर आहे का? नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त एका कठीण टप्प्यातून जात आहात आणि हा टप्पा तुमची परीक्षा घेतोय, तुमचा अंत नाही. आज तुम्हाला अपमान सहन करावा लागेल, पण उद्या तुमचं यश सगळ्यांना शांत करेल. आज लोकांनी तुम्हाला कमी लेखलं असेल, पण उद्या तुमची प्रगती त्यांना बोलायला लावेल. आज तुम्ही शांत राहायला शिकलात, स्वतःवर काम करायला शिकलात, चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवायला शिकलात, बोलण्यापेक्षा कृती मोठी ठेवायला शिकलात आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचा आदर करायला शिकलात. लक्षात ठेवा, तुमचा मान कोणी घेतला नाही, तुम्ही तो पुन्हा उभा करत आहात. कदाचित आज तुम्ही एकटे असाल, कदाचित आज तुम्हाला कोणी साथ देत नसेल, कदाचित आज तुम्हाला कोणी समजून घेत नसेल, पण लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पाहणारे लोक नेहमी सुरुवातीला एकटेच चालतात.
तुम्हाला आज थांबायचं नाही, तुम्हाला हार मानायची नाही, तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, कारण तुमची खरी कथा अजून लिहिली जात आहे आणि त्या कथेत तुम्हीच नायक आहात. जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर तुमच्या मनाला काहीतरी जाणवलं असेल, जर तुम्हाला स्वतःमध्ये थोडा तरी बदल जाणवला असेल, तर हा व्हिडिओ फक्त लाईक करू नका. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याचा कधीतरी अपमान झालेला आहे, त्या मित्राला पाठवा ज्याचा आत्मविश्वास तुटलाय, त्या बहिणीला पाठवा जिला स्वतःवर शंका आहे, त्या भावाला पाठवा जो अजून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर फक्त पाहूच जाऊ नका, चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही मिळणार, इथे तुम्हाला मानसिक ताकद मिळेल, इथे तुम्हाला स्वतःला उभं करण्याची ऊर्जा मिळेल. शेवटी एकच लक्षात ठेवा, अपमान तुमचा अंत नाही, तो तुमच्या यशाची सुरुवात आहे. आणि एक दिवस असा येईल ज्या लोकांनी तुम्हाला आज कमी लेखलं तेच लोक तुमचं नाव आदराने घेतील. तो दिवस लांब नाही जर तुम्ही आज हार मानली नाही तर.